सडलेल्या अवस्थेमध्ये या महिलेचा मृतदेह सापडला। त्याचं झालं असं की पुण्यामधील इंदापूर तालुक्यातील चितळकर वाडी या ठिकाणी ज्योतिराम करे यांनी 29 जानेवारी 2025 रोजी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी प्रियंका करे हिचा भरपूर शोध घेतला, परंतु 3 महिने होऊन गेले, तिचा काही ठावठिकाणा लागला नाही। त्यामुळे पोलिसांनी वेगळ्या अँगलने तपास केला आणि प्रियंकाचा मृतदेह इंदापूर तालुक्यापासून जवळजवळ 300 किलोमीटर दूर नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगर परिसरामध्ये तिचा मृतदेह आढळला। 3 महिने होऊन गेल्यामुळे प्रियंकाचा फक्त हाडांचा सांगडा सापडला। पोलिसांनी संशय म्हणून अगोदर पती जयराम करे याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे चौकशी केली। अगोदर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। जेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवल्या तेव्हा त्यांनी आपला गुन्हा कबूल केला। जयराम करे यांनी चारित्र्याच्या संशयावरून पत्नी प्रियंकाची हत्या केली, त्यानंतर नाशिकच्या डोंगरामध्ये फेकून दिलं।